ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। उद्यापासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन असेल। बैठकीत तोडगा निघाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। आपल्यासोबत कामगार कृती समितीचे अध्यक्ष संदीप सर आहेत। संदीप सर, ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगार जो आहे तो धरणे आंदोलनाचा इशारा देतोय। काय मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या? कारण दिवाळी म्हटली का प्रत्येक जण जो आहे तो एसटीने प्रवास करत असतो, भाऊ बहिणीकडे जात असते, बहीण भावाकडेच असतो, त्यामुळे एसटीचा मोठा आधार असतो या सगळ्यांना आणि अशातच कर्मचारी आंदोलनाचा इशारा देतोय। हा, कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अवास्तव कुठल्या मागण्या नाही आहेत। ह्या मागण्या मान्य केलेल्या मागण्या आहेत, यात एकही नवीन मागणी नाही आहे। म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांची जी उद्या बैठक आहे त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा विक्रमी पगारवाढ केली होती 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी गणपतीमध्ये 6,500 मूळ वेतनात। आता ती वेतनवाढ दिली, त्याचे 5 हप्ते फरकाचे दिल्यानंतर फरक काढून घेतला, म्हणजे वाढलेला पगार आमचा कमी झाला। हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना माहिती का नाही आम्हाला ते पण माहिती नाही। आणि म्हणून या महामंडळामधल्या सगळ्या संघटना, जवळजवळ 16 संघटना आम्ही एकत्र हातात हात घेऊन सत्तेतल्या पण आहेत, सत्तेच्या बाहेरच्या एकत्रित झालोय। आता तुमचा प्रश्न होता की दिवाळीत भाऊ बहिणीकडे जातो, बहीण भावाकडे जाते, हे मान्य मला, म्हणजे की आम्ही सगळे एसटी कर्मचारी जे आहेत ना, प्रवाशांना दैवत म्हणून काम करतो साहेब। आणि दिवाळीत सगळ्यांना मामाच्या घरी पोहोचवतो ना, त्या दिवाळीत आमच्या अंगाला नाही मुत्ते साबण लागत, आम्हाला नाही उठणं लागत, आम्ही कुठेतरी थंड पाणी आंघोळ करतो, पण प्रवाशांना मात्र देव समजून आम्ही त्यांची दिवाळी करायला नेतो। आणि मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेईल। परवा त्यांना भेटलो, त्यांनी तसे मेसेज पण दिल्यात आणि अपेक्षा अशी आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब उद्या आमचा तो प्रश्न मिटवतील। राज्यात आता सगळी लोक काय झालंय की आता फार तापलेली आहेत, म्हणजे की आपल्याच वेळेस का सरकार हाताकडतं घेतंय, तेव्हा उद्याच मिटावं ते। उद्या मिटलं तर आम्ही आनंदाने कामाला जाऊ, आंदोलन करण्याला कुणा अर्थ नसतो। पण उद्या जर नाही मिटलं तर परवापासून मात्र हे आंदोलन आमचं राज्यव्यापी होणार आहे आणि त्याची जबाबदारी सरकारवरती असेल। आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत आमच्या या सगळ्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल, त्याच्यावर तोडगा काढला जाईल असा विश्वास जो आहे तो इथे या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांकडनं तर व्यक्त केला जातोय। यासोबतच संदीप शिंदेने देखील तो व्यक्त केलेला दिसतोय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।